स्वामिनीला नतमस्तक होऊन माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि आमचे खासदार राहुलजी शेवाळे साहेब जे शिवसेना उपनेते आहे आमच्या कामिनी वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रभाग क्रमांक 148 मध्ये मी कामाला सुरुवात केली आहे त्यांच्या आदेशानुसार। आणि मी वॉर्ड क्रमांक 147 मध्ये 2017 ते 2022 पर्यंत नगरसेवक म्हणून काम केलं। त्यानंतर पण निवडणुका झाल्या नाही आणि म्हणून 2026 पर्यंत मी काम जनतेसाठी करत होती, जनतेच्या सेवेसाठी काम करत होती। कारण नगरसेवक म्हणजे हा नगराचा सेवक आहे। आणि मी नुसतं लादी गटारी आणि पायवाटा वगैरे हे काम न करता मी 147 मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा केल्या, ज्या आशिष तलावाजवळ एक आहे, एक अजीजबागला आहे। तशा संपूर्ण मुंबईत 24 शाळा या CBSEच्या झाल्या, ICSEच्या झाल्या। तसेच आपल्याकडे जी अयोध्यानगरची शाळा आहे ती बैठी शाळा होती, तर ती शाळा आपण 4 माळ्याची बिल्डिंग बांधून तिथे पण आपण जवळजवळ 1000-1500 विद्यार्थी आता तिथे शिक्षण घेत आहे। तसेच मी 5 गार्डन इथे बनवले ज्येष्ठ नागरिकांसाठी, तरुण मुलांसाठी, ओपन जिम पासून सगळं काम केलं। परत नाल्याचा प्रश्न होता, 2010 पासून इस्लामपूर नाल्याचं काम थांबलं होतं, ते काम मी केलं। माडा वसाहतीतला नाला जो MMRDचा होता तर तो मी त्यांच्याकडे पैसे नाही म्हटल्यानंतर मी तो महानगरपालिकेकडे ट्रान्सफर करून घेतला, तेही काम मी करून दिलं। वन टाइम रिपेअरिंगचं काम केलं। महानगरपालिकेच्या इमारतींचं मी निवडून आल्यानंतर लोकांना आश्वासन दिलं होतं, मी जर निवडून आली तर तुमच्या घरांची रिपेअरिंग करून देणार। आणि महानगरपालिकेच्या ज्या 34 इमारती होते त्यांचं मी वन टाइम रिपेअरिंगचं काम करून दिलं। परत पुन्हा मी निवडून आल्यावर अशा 5-6 कमिटमेंट होत्या की अयोध्यानगरला मागच्या नगरसेवकांनी शाळेचं आरक्षण केलं होतं, पण तिथल्या लोकांनी काळी फीत लावून आंदोलन केलं होतं, पण तरी ते काही झालं नाही। ते मी नगरसेवक झाल्या ते शाळेचं आरक्षण रद्द करून तिथे त्या अयोध्यानगरच्या लोकांसाठी मी तसंच मैदान ठेवलं। प्रसूतिगृहाचा विषय होता की ते 1992 साली शिवाजीनगर येथील बेलपर शाळेच्या समोर प्रसूतिगृहाचं आरक्षण होतं, परंतु तिथे काही कारणास्तव त्यांनी ते कॅन्सल करून गार्डन केलं होतं। परंतु मी निवडून आल्यावर परत ते प्रसूतिगृहाचं आरक्षण केलं की जेणेकरून प्रभाग क्रमांक 146, 147, 148, 155 या 4 प्रभागात कुठेही मॅटर्निटी होम नाही। आणि आमच्या सगळ्या महिला म्हणजे जवळजवळ इथे 3 लाख पॉप्युलेशन आहे, त्यापैकी 1.5 लाख समजा 50% महिला पकडल्या तर 1.5 लाख महिलांना त्याचा उपयोग होणार। जन्माला आलेल्या मुलीपासून वयोवृद्ध म्हातारीपर्यंत आपल्याला गायनेकॉलॉजिस्टची गरज पडते। तसेच इथे मी गोपीनाथ मुंडे मैदानामध्ये क्रीडा संकुलचा प्रस्ताव तयार केला। त्याच्याच बाजूला जे आरक्षण होतं मार्केटचं आणि शाळेचं, पण तो SRA कडे प्लॉट होता जिथे पार्किंग आहे MMRD वसाहतमध्ये, तर तो मी पार्किंगचा प्लॉट हस्तांतरित केला। आणि तिथे मार्केटसाठी मी आता प्रपोजल टाकलेलं असून तिथे आता त्याची आर्किटेक्टकडे ती फाईल आहे। शाळेच्या आरक्षणमध्ये 400 मीटरचा फक्त भाग आहे की तो विकासकाकडून घ्यायचा आहे, तर तिथे पण एक शाळा होईल। माझी इच्छा होती की आपण तिथे कॉलेज करावं, कारण इथला जे वाशीनाका ॲड्रेस म्हटलं की चांगल्या ठिकाणी किंवा स्वामी म्हणा, सनातन म्हणा, सेव्हिस्टन म्हणा, लोरोटो अशा चांगल्या शाळेमध्ये मुलांना ॲडमिशन मिळत नाही आणि ते वंचित राहतात। कॉलेजसाठी पण आपल्याला आचार्य कॉलेज आणि ते कलेक्टर कॉलनीतलं कॉलेज किंवा ते लांब पडतं मुलांना, जर जवळपास इथे कॉलेजची सुविधा झाली तर बरं होईल, या उद्देशाने मी ते प्रकरण केलं। परंतु मी आता 2 दिवस झाले 148 प्रभागात फिरतीये, पण मला असं तिथे काहीच दिसलं नाही। मी अभ्यासिकेचं बनवलंय, परत मी बरेच कामं केली, नाल्याची कामं, गटारीची कामे, मोठे मी फर्टिलायझर नाला तयार केला जो खूप मोठा होता, कलवट बनवले, RNAचं कलवट बनवलं, रस्त्याची सगळी कामं केली, ती 147 ला गेली। पण 148 मध्ये मला असं दिसण्यासारखं काम काहीच दिसलं नाही। तिथे 4 वर्ष पासून कचरा जमा झालेला होता आणि इतकी घाण होती की त्या घाणीतूनच लोक तिथे शौचालयात जात होते, येत होते। चढायला जागा नाही की त्या अश्वडवाणी नगरच्या त्या भैया चाळपासून वरती यायचं म्हटलं तरी अडचण होती ती।
तर तिथे मी गेल्या गेल्या एकच दिवस राऊंड मारला आणि त्या एका दिवसातच मी तिथला कचरा काढला. तिथे आता मैदान क्लिअर केलं आणि तिथे आता मुलं खेळत आहेत. तिथल्या 148ला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. भारतनगरला वरपर्यंत पाणी येत नाही. परवा आम्ही शाखा प्रमुख हिरप्पा, परत महिला शाखा संघटक लता खंडाकळे, उपविभाग प्रमुख राशा मणिकन, आमची विधानसभा संघटिका नित्या कुट्टी, परत पुन्हा आपले युवा शाखेचे पदाधिकारी, आमची संपूर्ण टीम एक साथ काम करतीये. आणि तिथल्या लोकांना पण असं वाटतंय की अंजली नाईक ज्यांनी 147 मध्ये माझा कामाचा सगळा पाढा केला आहे किंवा परोसा वाचलाय, त्यांना वाटतंय की आपल्याकडे काहीतरी बदल नक्की करणार अंजली. निवडून आल्यावर सगळ्यात पहिले नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवणार, की जे पाण्यासाठी वणवण करतात. आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी पाणी लागतं. पाण्याचा प्रश्न सोडवणार. दुसरी गोष्ट, तिथे कचरा खूप आहे, गटारी साफ नाहीये, नाले साफ नाहीये, रस्त्याने जायला पायवाटा व्यवस्थित नाहीये, ती एक गोष्ट करणार. तिसरी खूप महत्वाची गोष्ट आहे की तिथे कुठेही महानगरपालिकेची शाळा नाही. कारण की महानगरपालिकेची आता प्रायव्हेट शाळेमध्ये 2500-3000 असं मुलांना फी आहे. आपण सगळे लोक हातावर कमवणारे लोक आहेत, गरीब आहेत. जर एखाद्या म्हणजे पेरेंट्सला जर 2 किंवा 3 मुलं असतील आणि 10,000 रुपये कमवत असेल, तर तो पगार सगळा त्याचा मुलांच्या शिक्षणात जाणार. आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळायला पाहिजे, इंग्रजी माध्यमामध्ये माझं मुलगा शिकलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे पहिले तिथे इंग्रजी माध्यमाची शाळा मी सुरू करणार, जी महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, की तुम्हाला 1ही रुपया खर्च नाही राहणार. महानगरपालिकाच सगळं शिक्षण फ्रीमध्ये करेल. दुसरं, तिथे हॉस्पिटल नाहीये. गव्हाणपाड्याला जे एक हॉस्पिटल आहे तर ते असंच आहे, तिथे डॉक्टर नाही, काय नाही, व्यवस्था नाहीये. तर आपण तिथेही एक चांगले डॉक्टर्सची पॅनल आणूया आणि प्रसूतिगृह आणि तिथे एक हॉस्पिटल बनवूया. एक मार्केट, जे प्लॉटला खूप गर्दी असते आणि सगळं रस्त्यावर मार्केट आहे, तर त्याला आपण काहीतरी नियोजन करूया. ज्याप्रमाणे मी 147ला मार्केटच्या आरक्षणमध्ये जे बाहेर रस्त्यावरचे जे लोक बसलेत, तर ते सगळे लोक आम्ही तिकडे मार्केट जाहीर झालं की शिफ्ट करणार होतो. त्याचप्रमाणे इथेही काहीतरी नियोजन करून आम्ही त्या सगळ्या लोकांना आम्ही त्या मार्केटमध्ये शिफ्ट करू, जेणेकरून उद्या काही आग लागली किंवा कुठली दुर्घटना घडली तर तिथे ॲम्ब्युलन्स लगेच पोहोचली पाहिजे. आगीचा अग्निशामक ची गाडी लवकर पोहोचली पाहिजे, की जेणेकरून कुठली जीवितहानी व्हायला नको, लोकांचं नुकसान व्हायला नको. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात कामं करू. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदार राजाला काय आवाहन करणार? मी मतदार राजाला एवढंच आवाहन करणार की आता मतदार राजा खूप सुज्ञ झाला आहे, सुशिक्षित आहे, त्यांना त्यांचं भविष्य कळतंय. तर आपण ज्या पद्धतीने इथे धर्माचं म्हणा किंवा अंधश्रद्धेचं म्हणा असं वेगवेगळं राजकारण करून लोकांनी तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलंय, तर तुम्ही त्या याच्या पोटी जाऊ नका, की सांत्वनाच्या पोटी जाऊ नका. प्रॅक्टिकल जगा. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. तुमची पुढची पिढी चांगली जगावी, चांगलं त्यांनी अकस्मात करावं, त्यांचं जीवन चांगलं व्हावं, जेणेकरून ते पुढच्या पिढीला ते सगळं दिलं जाईल. आणि मतदार राजाने आपलं भविष्य बघावं, कोणाच्याही आहारी जाऊ नये, एवढं मी सांगणार. आणि तुम्हाला जे योग्य वाटतं त्या प्रकारचा तुम्ही नगरसेवक नक्की निवडा, ही मी आशा करते.